उपचल होतं, पोरं बांध घालत होती आणि हा बघा आम्हाला काय दिसलाय तो बघू शकता. साप आहे, मोठा आहे तो थोडा नमस्कार मंडळी. तर आता आम्ही आलोय नदीतले म्हणजे शेतातले आम्ही डबके उपसण्यासाठी. तर तुम्ही हे डबके बघू शकता. तर ते डबके कसे उपसले जातात तर आज आम्ही दाखवणार आहे तुम्हाला. तर शेतात नदीतला पाणी वर डबक्यांमध्ये येतो, उधाणाचं पाणी येतो डबक्यांमध्ये. तर त्या डबक्यांमध्ये नदीतून मासे वर येतात आणि वर आल्यानंतर त्या डबक्यामध्ये अडकून राहतात. तर त्या डबक्यांना उपसून ते मासे पकडले जातात. ते मासे कशा प्रकारे पकडले जातात तर ते आता दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता सर्वात पहिल्यांदा म्हणजे महत्वाचं काम म्हणजे हे बांध घालणं. तर बघू शकता तुम्ही सर्व पोरं बांध घालतायत. सर्व वरचा पाणी येणारा पाणी सर्व अडवण्यासाठी हे सर्व बांध घातले जातो. तर बघा हा वरनं पाणी येतोय. तर हा बांध घालणं हा महत्वाचा काम आहे. जर बांध फुटला तर सर्व मच्छी त्या बांधासकट जाते. तर बघूया केवढा किती मोठा बांध घातलेला आहे, कारण बांध सर्वात मोठा पाहिजे पाणी आणण्यासाठी. तर आता वरती त्यांना सांगितलंय की वरचं पण पाणी अडवा. तर त्यांनी आता बघा ते बांध घालून ते पाणी अडवतील. आता बघू शकता हा सर्व पाणी हा उपसला जाईल बांध घालून. तर बघू शकता तुम्ही. तर आता डबका उपसण्यासाठी सुरुवात केलेली आहे पोरांनी. तर बघू शकता तुम्ही वरनं येत आहे सर्व रापतने बालडी आणि पुढे जिला लावून सर्व डबका उपसला जातोय. तर शेवटला आपण बघूया मच्छी किती गावते. तर खूप मेहनत लागते डबका उपसण्यासाठी, म्हणून आनंदही तेवढाच असतो, मजा असते तेवढी. बघू शकता थोडा नंतर बघूया आपण मच्छी किती गावते. डबका उपचल होतं, पोरं बांध घालत होती आणि हा बघा आम्हाला काय दिसलाय तो बघू शकता. साप आहे, मोठा आहे तो थोडा मरत आलाय. तर त्याला काढायची आपल्याला. तर बघूया निघतोय काय. पाणी बंद करतात आम्ही वर लवकर वर. आणि इकडे मोबाईल आण, जवळ आण, जवळ आण, इकडे आण जवळ. तर बघू शकता मंडळी केवढा मोठा साप आहे तो. त्याला काय मारत नाही आम्ही, असे सोडतो. तो मरत आलाय बघू शकता. हा बघा केवढा साप आहे, दिवाड आहे तो, पान दिवाड. तो मरत आलाय पण त्याला आता सुक्यावर काढलेली आहे. त्याला अशीच ठेवता होता. तर बघू शकता मंडळी, बघू शकता तुम्ही हा केवढा साप आहे तो, पान दिवाड आहे. तर त्याला त्या पाण्यातून बाहेर काढलेले आहे. पोरांना जरा भीती वाटत होती त्यामुळे पाण्यातून बाहेर काढलेले आहे. त्याला काय मारत नाही, तो थोडा मरत आलाय, अशामुळे काय सांगता येत नाही. तर त्याला अशी सोडून दिलेली आहे. ते बघू शकता. आलोय मी बांधावर लक्ष ठेवायला. तर महत्वाचं काम म्हणजे बांध वरचं फुटतायत की नाही ते बघण्यासाठी. कारण एकदा का बांध फुटला वरचा की सर्व जेवढी मेहनत पोरं केली नाही ती मेहनत सर्व वाया जाऊ शकते. त्यामुळे पहिला गोष्ट म्हणजे वरती घातलेलं बांध बघणं महत्वाचं आहे. तर बघू शकता अजून जवळजवळ पाणी आलाय नाही. तर पटापट खालती उपसावं लागेल आपल्याला. एवढं काम चालूच आहे उपसण्याचं. तर बघूया आपण किती मच्छी गावते ते. तर आता मी बांध बघण्यासाठी आलो होतो, पण आता आम्ही घातलेला बांध तो फुटला आहे बघा. तर पाऊस वरती जोरात चालू असल्यामुळे पाण्याचा प्रेशर भरपूर वाढला आहे आणि पाण्याचा काय ते बांध आवरला नाही, बांध आवरू शकला नाही. तर बघू शकता आपण बांध त्या पाण्यामुळे सर्व भरत आलाय. तर सर्वांची खाली गडबड झाली मच्छी पकडायची. आता काय सर्व मच्छी असेल ती सर्व काय गेली. आता बघूया आता किती गावते, ती गावल तेवढी आपली. बघू शकता सर्व मच्छी पकडतायत. पावसाने सर्व वाटोल लावून टाकला. निवाते साहेब आपल्याला काय गावली का मच्छी? हा बघा अजून बांधी पाणी वाढलंय. हे बघा आपल्याला कोलबी गावले बघा, एक कोलबी गावली बघा, तिथं उडी मारला. बघूया आपल्याला किती गावते, तरी पण मच्छी बऱ्यापैकी गावल.
तर बघू शकता तुम्ही पाऊस आल्यामुळे आमच्या बांधाची वाट लागली, पाणी वरून भरपूर आला आणि बांध फुटून गेले. मग त्यामुळे पोरं आता झिलवून काय मच्छी गावते ते काय बघतायत. तर त्यात आम्हाला एवढी मच्छी गावले, बघू शकता तुम्ही ही एवढी मच्छी गावले, सर्व फेल केला आहे. मच्छी अजून भरपूर गावली असते, जर पाऊस नसता आला तर अजून भरपूर गावली असते. तरी पण पोरं मेहनत केली एवढे, त्यामुळं अजून बघतायत काय गावते काय मच्छी. तर पाऊस नसता पडला तर पाणी सर्व उपसून भरपूर गावली असते. तर बघू शकता तुम्ही पहिली भरती कधी लागल, आता भरती कितीला लागल? सर्व पाणी आहे तेवढंच आहे पाणी. आणि रात्रीचा उदान नसतो, दिवसाचा उदान आहे. बघू शकता पाणी आहे तेवढंच आहे आणि ते आपल्याला थोडीशीच मच्छी गावले. तर आता सर्व निघत आहेत, काय पाणी काय आटोक्यात येत नाही, त्यामुळे सर्व आता घरात जात आहेत नाही, रात्री याचा विचार करतायत. बघूया आपण रात्री येत आहेत काय ते. नदी उधवान चाला नाही तर आता बघू पण शकता. काल नंतर धन्यवाद, शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघतला माझा. तर आपल्याला ही एवढीच मच्छी गावली आता, तर त्यातमध्ये समाधान मानू आपण आणि आज घरात जाऊया. तर बघू शकता एक मोठा पालू गावलेला आहे, भैराट पालू आणि कोलबी गावलेली आहे. तर अजून मच्छी भरपूर गावली असते, पण काय पाऊस आल्यामुळं बघू शकता वातावरण फुल पावसाचं आहे. पाऊस आल्यामुळं काय मच्छी गावली नाही आपल्याला जास्त. तर धन्यवाद शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल. त्याला भारत काही काय कमी नाही. हा मोठा भरड आहे वाटते. तू टेन्शन बघत आणि तू एवढी मोठी भरड असते ना अजून. बारीक विरा